सगळ्यांना गुड इव्हनिंग, नमस्कार. नेहमीप्रमाणे इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने आज मी तुम्हाला पुन्हा नवीन 3 प्रकारचे पॅटर्न शिकवणार आहे. जे पॅटर्न आपण इंग्रजी बोलत असताना बिनधास्त वापरू शकतात. पण ते पॅटर्न वापरण्याच्या अगोदर नेमके ते पॅटर्न काय आहेत, कसे काम करतात ते आपण समजून घेऊ. आणि एकदा का आपलं लक्षात आलं तर बिनधास्त हे पॅटर्न तुम्ही इंग्रजी बोलण्याच्या दृष्टीने आणि आपल्या दररोजच्या डे टू डे संभाषणामध्ये आणि संवादामध्ये बिनधास्त वापरू शकतात. पहिला पॅटर्न असा आहे विद्यार्थी मित्र हो, की आपल्याला नो हा शब्द घ्यायचा आहे आणि नो या शब्दानंतर नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह दोघांपैकी काहीही घेऊ शकतात. तर अर्थपूर्ण वाक्य तयार होतं बघा. पहिलं वाक्य आहे नो वॉटर, पाणी नाही. नो टाईम, वेळ नाही. नो प्रॉब्लेम, काही समस्या नाही. नो आयडिया, काही कल्पना नाही. नो चान्स, काही संधी नाही. नो मनी, पैसे नाहीत. नो फिअर, भीती नाही. नो इंटरेस्ट, स्वारस्य नाही म्हणजे आम्हाला आवड नाही. नो नॉईज, आवाज नाही. नो ॲन्सर, उत्तर नाही. आता या 10च्या 10 वाक्यांमध्ये काही वाक्यांमध्ये नो नंतर नाऊन आहे, काही वाक्यांमध्ये नो नंतर ॲडजेक्टिव्ह आहे. आता नाऊन म्हणजे काय? नाम. आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. मग या नो या शब्दाच्या जोडीला जर आपण नाऊन वापरलं, आपण ॲडजेक्टिव्ह वापरलं, तर आपण एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. आपल्याला जर कोणी विचारलं, "तुला काही अडचण आहे का?" आपण सहज बोलू शकतो किंवा त्याला किंवा तिला उत्तर देऊ शकतो, "नो प्रॉब्लेम." काही अडचण नाही. तुझ्याकडे काही नवीन कल्पना आहे का? आपण म्हणू शकतो, "नो आयडिया." तुझ्याकडे पैसे आहेत का? नो मनी. तुझ्याकडे वेळ आहे का? नो टाईम. अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. दुसरा पॅटर्न असा आहे, सुरुवातीला आपल्याला गोइंग टू हा शब्द वापरायचा आहे. गोइंग टू प्लस नाउन प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे सुरुवातीला जर गोइंग टू आणि त्याच्यानंतर नाउन वापरलं आणि शेवटी प्रश्नचिन्ह वापरलं, तर त्या संपूर्ण वाक्याला एक प्रश्नाचं स्वरूप तयार होतं बघा. आणि प्रश्नाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन म्हणतात आणि अशा प्रकारच्या वाक्याला इंटरागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य म्हणतात बघा. गोइंग टू स्कूल, शाळेत जाणार आहेस का? म्हणजे प्रश्न आहे म्हणून आहेस आणि शेवटी प्रश्नचिन्ह. गोइंग टू स्कूल, शाळेत जाणार आहेस का? गोइंग टू मार्केट, बाजारात जाणार आहेस का? गोइंग टू टाउन, शहरात जाणार आहेस का? गोइंग टू द पार्क, उद्यानात जाणार आहेस का? उद्यान म्हणजे बगीचा. गोइंग टू द मूवीज, चित्रपट पाहायला जाणार आहेस का? गोइंग टू अ पार्टी, पार्टीला जाणार आहेस का? गोइंग टू द डॉक्टर, डॉक्टरकडे जाणार आहेस का? गो टू द टेम्पल, गोइंग टू द टेम्पल, मंदिरात जाणार आहेस का? गोइंग टू द बीच, समुद्रकिनारी जाणार आहेस का? गोइंग टू होम, घरी जाणार आहेस का? म्हणजे गोइंग टू प्लस नाउन प्लस क्वेश्चन मार्क अशा प्रकारची जर रचना आपण तयार केली तर तो बिनधास्त प्रश्न तयार होतो. राईट. मग अशा प्रकारचे प्रश्न देखील इंग्रजी बोलत असताना आपण बोलू शकतो. इंग्रजी बोलत असताना आपण आपल्या संवादामध्ये याचा उपयोग करू शकतो. त्यासाठी पॅटर्न समजणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरा पॅटर्न असा आहे, सुरुवातीला तुम्हाला V4 घ्यायचं आहे. V4 म्हणजे काय? क्रियापदाचं, मुख्य क्रियापदाचं कोणतंही चौथं रूप. मग आता चौथं रूप आम्ही कसं ओळखायचं सर? ज्या मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय असतो, ते क्रियापदाचं चौथं रूप असतं. जसं स्पीक, स्पीकिंग, डान्स, डान्सिंग, राईट, रायटिंग, टीच, टीचिंग, लर्न, लर्निंग, गो, गोईंग, कम, कमिंग. म्हणजे ज्या
क्रियापदाला ING प्रत्यय असतो, ते क्रियापद मुख्य क्रियापदाचं चौथं रूप असतं. त्याला V4 म्हणतात. या V4 नंतर समथिंग घ्यायचं आहे आणि समथिंग नंतर पुन्हा क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे. या ठिकाणी देखील V4 प्लस समथिंग प्लस क्वेश्चन मार्क या पॅटर्नच्या मदतीने यू कॅन मेक क्वेश्चन. तुम्ही प्रश्न बनवू शकतात. कसे बघा, रीडिंग समथिंग, काहीतरी वाचत आहेस का? समजा मी पुस्तक वाचत आहे, तर मला माझे वडील किंवा आई म्हणाली, रीडिंग समथिंग, काहीतरी वाचत आहेस का? ईटिंग समथिंग, काहीतरी खात आहेस का? रायटिंग समथिंग, काहीतरी लिहित आहेस का? वॉचिंग समथिंग, काहीतरी पाहत आहेस का? लिसनिंग समथिंग, काहीतरी ऐकत आहेस का? प्लेइंग समथिंग, काहीतरी खेळत आहेस का? ड्रिंकिंग समथिंग, काहीतरी पीत आहेस का? कुकिंग समथिंग, काहीतरी स्वयंपाक करत आहेस का? बाईंग समथिंग, काहीतरी खरेदी करत आहेस का? स्पीकिंग समथिंग, काहीतरी बोलत आहेस का? तर पहिल्या पॅटर्नमध्ये 10 वाक्य आहेत. दुसऱ्या पॅटर्नमध्ये देखील 10 वाक्य आहेत आणि तिसऱ्या पॅटर्नमध्ये देखील 10 वाक्य आहेत. असे एकूण आपण 30 वाक्यांचा अभ्यास केला आहे. हे 30ही वाक्य वेगवेगळ्या 3 पॅटर्ननुसार होती. तर आपण असे पॅटर्न समजा, समजून घ्या, लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा आणि आपल्या स्पीकिंगमध्ये, आपल्या कम्युनिकेशनमध्ये बिनधास्त वापरा. थँक यू व्हेरी मच. निश्चितच हा नवीन व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल असं गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.